अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, काल परमपूज्य मामा माऊलींनी देवाचे द्वारी उभा क्षण भरी, देवाचे द्वारीच्या याच्यात हे अनुभवाने कसं सिद्ध करायचं हे त्यांच्या आईने जी खुबी सांगितली त्याच्यावरून पुढे जसं त्या याच्यात त्या गोष्टीमध्ये आईने सांगितलेल्या गोष्टीमध्ये लग्न होईपर्यंत जरी ती दोघे एकमेकांवर प्रेम करत होती तरी त्यांना खऱ्या प्रेमाचा अनुभव येत नव्हता. तो लग्न ठरल्यानंतर येऊ लागला. यावरून हे लक्षात येईल की अनुभवाचे असे एक स्वतंत्र तंत्र आहे व ते अनुभवता यायला हवे. तो अनुभव परावाणीत आहे. या परावाणी संबंधी म्हणताना परंतु तेथेही थोडी खोच आहे. संत महात्मे म्हणतात, परेहुनी पर तेथे राहून निरंतर, म्हणजे परेच्याही पलीकडे भगवंताचा वास आहे असे ठरते. याला श्रुतीचाही आधार आहे. जी वाणी त्या भगवंताच्या प्रेरणेने बोलू शकते ती वाणी त्याला ओळखू शकत नाही. म्हणूनच श्रुती सांगते, यतो या वाचा निवर्तते अप्राप्य मनसा सह. आता हे कोडे कसे सुटावे? म्हणूनच हरी हरी म्हणावे, म्हणजे त्या योगे पुण्य तयार होईल व त्या पुण्याईच्या जोरावर आपणास श्रुती स्मृतीचे अर्थावसान करता येईल व त्यात जे सांगितले आहे त्याप्रमाणे ऐकण्याची वागण्याची बुद्धी होईल. अशी बुद्धी झाली की तिसऱ्या चरणात माऊली सांगतात त्याप्रमाणे असोनी संसारी, म्हणजे वासनेच्या जाळ्यात सापडलेला असा तो जीव, त्याला मुक्तीची वाट सापडेल. श्रुती या जीवाला बद्ध पशु म्हणते, कारण ज्या अर्थी तो जन्ममरणाच्या चक्रात सापडला असतो त्या अर्थी तो वासनेत गुरफटला असतो. श्री एकनाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ते यासाठीच माऊली म्हणतात, देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर, आणि हे तब तिन्ही प्रकार कर्मफळांचे. ह्या ज्या वासना असतात त्याही मिश्र स्वरूपाच्या असतात. मनुष्यासाठी ह्या पापात्मक व पुण्यात्मक अशा मिश्र असतात. जर त्या नुसत्या पुण्यात्मक असतील तर देवलोकात जन्म येईल. माऊली म्हणतात, का स्वधर्मा मान देता स्वाधिकार पुढा सुता, सुकृत की जे पुसता आज्ञा याते. ते इंद्रादिक देवांची देहे लाहीजती सव्यसाची, तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. पण वासना जर पापात्मक असतील तर पाप योनीत जन्म येईल. माऊली सांगतात, तेथे कृमी कीटक लोष्ट, ते देह लाहती निकृष्ट, तया नाम ते अनिष्ट कर्मफळ. म्हणून जर वासना पुण्यात्मक व पापात्मक अशा मिश्र असतील तरच मनुष्याचा जन्म प्राप्त होईल. मनुष्य जन्मातच भगवत प्राप्ती होते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमठा. आता या दोन्ही प्रकारच्या वासना नाहीशा करायच्या असतील तर माऊली म्हणतात, जिवे वेगू करी. या पंक्तीचा स्थूल अर्थ पुष्कळ लोक असा करतात की वेगू करी म्हणजे भरभर वेगाने नाम घ्यावे. परंतु नाम जसे वेगाने उच्चारावे तसा तसा शरीरात पित्ताचा प्रकोप होऊ लागतो. त्यामुळे अशा नामपद्धतीने देव मिळायचा बाजूलाच राहतो व चिंता मात्र वाढते व पित्तावर औषधोपचार करावे लागतात. म्हणजेच वेगू याचा अर्थ नाम बराबर घ्यावे, वेगाने घ्यावे असा नाही. नाम अखंड घ्यावे, परंतु ते शांतपणे ह्रस्व व दीर्घ
याचे भान ठेवून घ्यावे. आता कसे ते पहा. श्रीराम हे नाम यात स्त्री दीर्घ आहे, परंतु मनुष्य वेगाने बोलू लागला तर तो स्त्री दीर्घ न येता राजा स्त्रियांमधल्याप्रमाणे ह्रस्व येईल आणि त्यामुळे नाम घेऊनही त्या नामाची दाद भगवंतापुढे पोहोचू शकत नाही. एवढ्यासाठीच नाम आणि स्मरण हे दोन शब्द एकत्र केले आहेत. नाम अधिक स्मरण म्हणजे नामस्मरण. नाम का? यातले स्मरण कोणते? तर नाम ज्या देवतेचे आहे त्या देवतेचे स्मरण व त्या नामाच्या अक्षरांच्या ह्रस्वदीर्घांचे भान म्हणजे त्यांचे स्मरण. परत या स्मरणातही आदर असावा लागतो. माऊली म्हणतात, जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके बरे जब काठिन्य विरे अहम भावाचे. श्रद्धा विरहित, आदर विरहित, ह्रस्वदीर्घ विरहित व देवता स्मरण विरहित असे नाम वाया जाते. हे सांगण्याकरताच वेदांचा व शास्त्रांचा आधार माऊलींनी सांगितला आहे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे व त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे हे कर्तव्य आहे. बाह्याचा एक अर्थ आपण आता पाहू व दुसरा अर्थ पुढे पाहू. माऊलींनी 9व्या अध्यायात एक सूचनात्मक ओवी घातली आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. या ओळीत फार मोठे रहस्य सांगितले आहे. ते म्हणजे कोणते नाम घ्यावे, तर ते परंपरेने आलेले असावे, म्हणजे श्री गुरूंकडून मिळालेले असावे. असे का? कारण आपण मनाला येते किंवा बरे वाटते म्हणून नाम घेतो, त्याला नुसते नाव म्हणतात. परंतु परंपरेने आलेले श्री गुरुमुखातून मिळालेले जे नाम असते त्यास दिव्य नाम म्हणतात. जसे मी फुलाचा सुगंध घेतला तर त्या सुगंध म्हणायचे, परंतु जेव्हा माझी आई मानस पूजेस बसायची तेव्हा तिने मनानेच कल्पलेल्या देवतेस मनानेच कल्पलेला मोगऱ्याचा हार घातला की मोगऱ्याचा सुगंध सुटत असे. तो दिव्य सुगंध. असा मनाने कल्पून वाहिलेल्या फुलास वास येऊ शकतो. एवढेच काय, तर त्याने पुनर्जन्मही चुकतो. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. असा वेदशास्त्रांचा अभ्यास केला, अगर समजावून घेतला की जे ज्ञान होते ते फार महत्त्वाचे आहे. आता असा प्रश्न आहे की जर देवाचे द्वारात उभे राहून चारी मुक्ती मिळवता येतात तर बाकी उठाठेवी कशाला? परंतु असे आजपर्यंत देवाचे द्वारात आम्ही बसत आलो व आमचे वडील आजोबाही बसत आले, परंतु चार काय एकही मुक्ती मिळाली नाही. म्हणून नाम घेऊन मिळते का ते पाहावे असा विचार करून ते घेऊ लागल्यावर फक्त पुण्यच गाठी पडू लागले. आता हे जमा झालेले पुण्य देखील संपल्याशिवाय पुढचा मार्ग सापडणार नाही. वेदमंत्रांचा किंवा शास्त्रांचा अभ्यास